राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचे खूप मोठे गिफ्ट देण्यात आलेले आहे। नोव्हेंबर महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे जे काही 1500 रुपये बाकी होते ते पैसे कालपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। नवीन वर्षाचा मुहूर्त साधून शासनाने या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे। 1500 रुपये कालपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1500 रुपये जमा झाल्याबाबतचा SMS हा आलेला आहे। ज्या महिलांचे पैसे अद्याप जमा झाले नसतील त्यांनी देखील कुठल्याही प्रकारे काळजी करू नका। आज आणि उद्यामध्ये तुमचे पैसे देखील या ठिकाणी 100% जमा होणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा एक प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेचा जो काही आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जात आहे तो हप्ता ज्या महिलांची KYC झालेली आहे त्याच महिलांना जमा केला जातो आहे की सर्वच महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की आता ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे त्यांना देखील या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि ज्या बहिणींची अजून KYC झालेली नाहीये त्यांच्या देखील बँक खात्यावरती 1500 रुपये जमा होत आहेत। त्यामुळे या ठिकाणी KYC केली नसली किंवा असली तरी देखील सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी 1500 रुपये शासनाने जमा केलेले आहेत। परंतु आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी KYC करण्याची मुदतवाढ शासनाकडून होते की नाही हे बघण्यासारखे आहे, कारण की लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांची अजून या ठिकाणी KYC ही झालेली नाहीये। लाखो लाडक्या बहिणींनी आपली KYC 31 डिसेंबरच्या अगोदर पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु या ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे वेबसाईटवरती काही प्रॉब्लेम येत होते। त्याचप्रमाणे ज्या महिलांचे वडील नव्हते किंवा ज्या महिलांना पतीही नव्हते अशा महिलांची KYC खूपच उशिराने या ठिकाणी सुरू करण्यात आली। त्याचप्रमाणे त्या स्वतःची KYC करून जो काही फॉर्म असतो, जो काही त्यांचा पतीचा मयत दाखला असतो तो अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यासाठी शासनाने सांगितले आहे। परंतु अंगणवाडी सेविकांमार्फत सांगण्यात येत आहे की अद्याप आम्हाला अशा प्रकारचे आदेश आलेले नाही आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारचे जो काही दाखला आहे तो त्यांच्याकडून घेत नाहीये। त्यामुळे लाडक्या बहिणीची KYC अजूनही अपूर्ण अशी समजली जात आहे। त्यामुळे या ठिकाणी शासनाकडून लाडकी बहीण योजनेची जी काही KYC आहे ती करण्यासाठी अजून काही कालावधी द्यावा अशा प्रकारे या ठिकाणी लाडक्या बहिणींकडून विनंती केली जात आहे। त्यातच आता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो शासनाकडून जमा केला जात आहे। नवीन वर्षाचे बहिणींना शासनाकडून एक गिफ्टच म्हणून या ठिकाणी 1500 रुपये नोव्हेंबर महिन्याचे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। डिसेंबर महिन्याचे पैसे देखील आता डिसेंबर महिना देखील पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचे पैसे देखील लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होतील।